भया हे तू ऊन तर इकडच्या साईडला पडलं, इकडे सावली नाही तर कवा याचं कवा व्हायचं. जाऊन मुरून दे बाय. वाय टाकलाय मारण्याचा जीव जसं नको नको झालंय माझ्या जीवाला. सकाळी उठलं की नुसतं कुत्र्यावाने सुरू झाली, संध्याकाळपर्यंत आरामच नाही. आता वाऱ्याला काय रोग बसलाय. वार उलटच लेस कठीण का बाय. वैताग नाही तर वैताग आहे नुसता. करावं तरी काय काय करावं. झाले गहू? हा झाले ना बाई, झाले गहू. बरी आली तू घ्यायला. जाते काय घेऊन सगळे मग. बरी ती का पोत्याने करा ठेवी ती का. भरू ना मग आपण दोघे. हा ना तेवढ्यालाच ठेवली, मला गहू भरायलाच ठेवली. आणि हे काय एवढे शिकाऊ घेऊन उपनून राहिलं तुम्ही. हा मग घेते ना कामाला कामाला घेते डोक्यावर. हे पाहा वरून लहान असं तर घेते जास्त, तुम्ही एवढे शिकवू राहिलं का गहू. मला जमत तेवढं मी करीते, मला नको तू सांगू. मग कोणाला सांगू? अण्णाला सांगू का दादा? अगं तुला तेवढंच येतं सांगता. अण्णाला सांग, दादाला सांग, सगळ्यांना गावाला जाऊन सांग. घरचे काम काय गावातले माणसं येऊन करतील का? बरं तुम्हाला लागली काय शहाणपणा शिकवायला आता. घरचे काम गावातल्या माणसाने करायचं, सगळं गावातल्या माणसाने. घरचं करायचं कोणी मग? तुम्हाला कशासाठी आणलंय? म्हणजे मला काय काम करायला आणले काय? मग थोडं घरातलं पण केलं पाहिजे ना. बरं आहे बाय, तूच राहिली, तुझीच कमी होती बोलायची मला. हा वार एक नाही झाडाचं आणि तू लागली मला सांगायला. आता वार ही कुणी येते तुला दिसना वय एवढं. आता आणि वर करीना नाही करीना ते करीना. तू बघ बरं करून इकडे गेलं तिथून पुढं कर सारखं सांगितलं. हा कर कर नाकाने मागे नको सोलू. अरे झेपत आहे का बघ पहिल्यांदी. अशा घामाला फेकल्यावर टाकी ती नुसती. घ्यावा तुम्ही मग. जमाना नाही ना काय व्हायना लागली मला शहाणपणा शिकवायला. लहानच ना तर लहान तोंडीच हे कर, मोठ्या तोंडी नको घास घेऊ. मी कुठं मोठं तोंडी घास घेतलाय. आणि मग सांगते मी काम करायचं. चरा चराच बोलू तिथे तू. तुला नाही सांगितलेलं कळत नाही, सांगितलेलं कळत नाही. नुसतं उगाच मोठ्यांच्या तोंडाला लागायचं सोडून दे जरा. मला लागली काम शिकवायला. अण्णाला सांगते घरी. काय म्हणली? कुठं काय नाही नाही बोल ना, मोठ्याने बोल जरा. काय नाही म्हणले मी. तुला माणसाने आपलं मानावा, तू अशी उलटी करावं. घ्या काम करून चला.